आजचा व्हिडिओ हा केवळ बातमी नाही, हा आहे ग्रामीण शिक्षणाचा अस्तित्वाचा सवाल. शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, आमचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेऊ नका, या घोषणा आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुमत होत्या. हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक रस्त्यावर उतरले, पण प्रश्न एकच, शासन निर्णय खरंच योग्य आहे का? आज आपण संपूर्ण प्रकरण सोप्या भाषेत सविस्तर समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आंदोलनाची पार्श्वभूमी काय होती? तर मित्रांनो, 15 मार्च 2024 राज्य शासनाने एक शासन निर्णय GR जारी केला. या निर्णयानुसार कमी पटसंख्या असलेल्या शाळांना शिक्षक दिले जाणार नाही. काही शाळांचे विलीकरण होणार, काही शाळा थेट बंद पाडण्याच्या मार्गावर आहेत. हा निर्णय शहरात ठीक आहे, पण ग्रामीण भागासाठी घातक असल्याचा आरोप आहे. कोकण, विशेषतः सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यात डोंगराळ भाग आहे, लांब अंतर आहे, वाहतुकीच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा ठिकाणी शाळा बंद म्हणजे त्यांचं शिक्षण बंद, सुरक्षिततेचा प्रश्न आणि मुलींच्या शिक्षणावर गदा येण्याचे चान्सेस जास्त असतात. तो मोर्चा नुसता मोर्चा नव्हता, तो होता वेदनांचा उद्रेक. ओरसफाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय हजारो विद्यार्थी रस्त्यावर होते, पालक होते, शिक्षक होते, घोषणाबाजींनी सारे शहर दुमदुम होतं, हातात फलक होते. शाळा म्हणजे इमारत नाही, आमचे भविष्य आहे. विद्यार्थ्यांच्या डोळ्यात भीती होती, पालकांच्या आवाजात आक्रोश होता. त्यामधली विद्यार्थी स्नेहा लाड म्हणते, सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला, पण आज शासन निर्णयाने तो हिरावून घेतला जातोय. आणखी एक विद्यार्थिनी पौर्णिमा घाडी म्हणते, पटसंख्या कमी असण्यात आमचा दोष काय आहे? शाळा बंद झाल्या तर आम्ही कुठे जाणार? हा प्रश्न केवळ सिंधुदुर्गचा नाही, हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या शिक्षणाचा आहे. राजकीय नेत्यांनी शिक्षण तज्ञांचे यामध्ये मत काय? यानंतर अनेक नेते सहभागी झाले. माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा नेहमी निकालात अव्वल असतो, पण शिक्षकच नसतील तर गुणवत्ता कशी टिकेल? शिक्षक संस्थाचालक सतीश सावंत यांची महत्वाची मागणी होती, पट तिथे शिक्षक नको, वर्ग तिथे शिक्षक द्या. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे मित्रांनो. मोर्चा दरम्यान पालकमंत्री नितेश राणे स्वतः आले. त्यांनी आश्वासन दिले, मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करणार, सिंधुदुर्गसाठी वेगळे निकष लावण्याचा आग्रह केला. विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय आज घेऊ असा प्रश्न केला, पण प्रश्न असा आहे की फक्त आश्वासन पुरेसे? सगळ्या गोष्टीला फार बारकाईने बघणारा आमचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांशी बोलून, यांचं शिष्टमंडळ तिथे बोलून घेईन. शेवटी हा प्रश्न त्यांचा किंवा माझा नाही, हा प्रश्न आमचा आहे. आमची मुलं आहेत ती, आणि म्हणून आमच्या मुलांना न्याय कसा देता येईल, आमच्या शिक्षकांना न्याय कसा देता येईल आणि आमच्या मुलांचं भविष्याला आकार कसा देता येईल, या दृष्टिकोनातून मी पावलं उचलणार. तर मुख्य मागण्या कोणत्या होत्या? शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंचच्या प्रमुख मागण्या होत्या. 15 मार्च 2024 जो GR आहे तो रद्द करा. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र शिक्षक द्या. ग्रामीण शाळांचे विलीकरण थांबवा. रिक्त शिक्षक पदे तातडीने भरा. आतापर्यंत जोपर्यंत निर्णय रद्द होत नाही, लढा सुरूच राहणार. मोठा प्रश्न असा आहे की शासन काय करणार? आज शिक्षण वाचवले नाही तर उद्या गाव ओस पडतील, शहरावर ताण पाडेल, असमानता वाढेल. शिक्षण म्हणजे खर्च नाही, तो एक केलेली गुंतवणूक आहे. तर मित्रांनो, हा विषय राजकारणाचा नाही, हा विषय आपल्या मुलांच्या भवितव्याचा आहे. तुमचं मत काय? शासन निर्णय योग्य आहे का? ग्रामीण भागासाठी वेगळे नियम हवेत का? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि कारण आवाज तिथपर्यंत पोहोचला पाहिजे, तिथपर्यंत जात नाही. चॅनल सबस्क्राईब करा. शाळा वाचवा, शिक्षण वाचवा आणि मुलांचं भविष्यही वाचवा. इतर माहितीसाठी घेऊन येऊया अनेक नवीन टॉपिक आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.